नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गट क व गट ड ची नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि त्या संदर्भात आपले महाराष्ट्र राज्याचे जे आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेब यांनी स्वतः नवीन भरतीच्या संदर्भात मीटिंग लावलेली आहे की भरतीची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे वगैरे. कारण जाहिरात येणारच आहे मित्रांनो, सप्टेंबरमध्ये जाहिरात येऊ शकते. त्यामुळं तयारीमध्ये राहा. नेमकं या परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे, काय विषय आहे, ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि याच्यातमधनं MPW, आरोग्य निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक या सगळे म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर या सगळ्यांची, आरोग्य पर्यवेक्षक या सगळ्यांची तयारी तुमची होणार आहे. तर या ठिकाणी पहा, सार्वजनिक आरोग्य विभाग 4 ऑगस्ट 2026 या तारखेचं हे परिपत्रक आहे. कालच आलेलं आहे. विषय काय आहे, आता हे वेगवेगळ्या यांना पाठवलेलं आहे पहा, म्हणजे जेवढे काही त्यांचे येतात त्या सगळ्यांना हे पाठवलेलं आहे. विषय आस्थापनाविषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठक. त्याच्यामध्ये पहिलाच विषय आहे गट क व गट ड नवीन पदभरती संदर्भातील सद्यस्थिती, म्हणजे गट क आणि गट ड ची जी नवीन जाहिरात येणार आहे त्या संदर्भात सद्यस्थिती काय आहे, कुठपर्यंत ती प्रोसेस आलेली आहे त्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर अधिपरिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी व त्यावरील उपाययोजना. अधिपरिचारिका म्हणजेच आपल्या स्टाफ नर्स. परिवीक्षाधीन कालावधी समाप्ती म्हणजे जॉईनिंग झाल्यानंतर 2 वर्ष जो परिवीक्षाधीन कालावधी आहे त्याचा शेवट करून त्यांना सेवेमध्ये परमनंट करणे. पदोन्नती या संदर्भात विषय आहे. त्यानंतर नॅशनल हेल्थ मिशन म्हणजे NHM कर्मचाऱ्यांचं समावेशन, जे 15,000 कर्मचाऱ्यांना परमनंट करणार आहेत, जे आता सध्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत NHM अंतर्गत, त्यांना परमनंट करणार आहेत, त्या संदर्भात विषय आहे. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी पदाच्या कर्तव्य व जबाबदारी निश्चितीबाबत करण्यात आलेली कार्यवाही. जिल्हा हिवताप अधिकारी संवर्गात हिवताप कर्मचारी यांच्यामधून पदोन्नतीने नियुक्ती देण्यासंदर्भात कार्यवाही. आता त्याच्या खाली पहा संदर्भ काय दिलेला आहे, तर माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यालयाने दिनांक 3/8/2026 रोजी दिलेलं पत्र, म्हणजे परवा दिवशीच आरोग्यमंत्र्यांनी या मीटिंग संदर्भात सांगितलेलं. महोदया, उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या उपस्थितीत वरील नमूद विषयाबाबत बैठक गुरुवार दिनांक 6/8/2026 रोजी दुपारी 2 वाजता 3रा मजला आरोग्य भवन, आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे. कधी आहे मीटिंग? 6 ऑगस्ट 2026 म्हणजे उद्या दुपारी 2 वाजता. आणि संदर्भीय पत्राची प्रत यासोबत जोडलेली आहे. सदर बैठकीस आवश्यक माहिती कागदपत्रासह कृपया उपस्थित राहावे. कार्यवृत्तांत लिहिण्याकरिता लघुलेखकाची व्यवस्था, म्हणजे जो काही बैठकीमध्ये विषय चालतो ना तो लाईव्ह लिहावा लागतो, त्यासाठी कोणी व्यवस्था करायची त्याची माहिती दिलेली आहे. आणि बाकी आपल्यासाठी जे महत्त्वाचं काय, तर गट क व गट ड नवीन पदभरती संदर्भात त्या मीटिंगमध्ये विषय मांडला जाणार आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि अधिपरिचारिकांची जी परिवीक्षाधीन कालावधी समाप्ती आहे ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. तर अशा पद्धतीनं नवीन जाहिरात येणारच आहे मित्रांनो, त्यांची खूप जोरात तयारी सुरू आहे. तुम्हीसुद्धा अभ्यास जोरात करून या भरतीमध्ये लागलोच पाहिजे असा संकल्प करा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.